नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. चला तर आता मी निघाली आहे. आता रस्त्यात जाता जाता खूप लोक भेटणार. ए शुभा, तू कधी आलीस ग, तू अचानक कशी आलीस गावाला, असं आता सगळेजण विचारत राहणार आहेत. तर मी जशी शाळेत असताना जशी चालत चालत माझ्या शाळेत जायची घराकडून, तर मी आता तशीच चालत चालत चालली आहे. वहिनी म्हणाली गाडी घेऊन जा, पण मी म्हटलं नाही, आम्ही लहान असताना तर जायचो ना चालत, तर मी आता पण चालतच चालली आहे बघा. सो हे सगळं आमचं गाव, माझं घर, हे आमच्या घराच्या मागचा भाग आहे हा. सो इथे आमच्या गुरांचा वाडा होता. सो असं सगळ्या जुन्या आठवणी आहेत. आज असं शूट पहिल्यांदा करते आहे मी. सो एकदम भावूक झाली आहे की खूप भावूक व्हायला होतं, अर्थात सगळ्यांनाच होतं. सो मला पण झालं आहे. चला आता शाळेच्या कामासाठी महत्त्वाचं म्हणजे मी आली आहे गावाला. श्री काळेश्वर विद्यालय मूर या शाळेची मी विद्यार्थिनी आहे. माझे बाबा या शाळेचे बरीच वर्ष 10 ते 12 वर्ष अध्यक्ष होते आणि या शाळेत मी शिकत होते. आता आम्ही माझी विद्यार्थी संघटना स्थापन केलेली आहे अनेक वर्ष, 2010-11 सालापासून, पण प्रॉबब्ली ती आता 3 ते 4 वर्ष जास्त ॲक्टिव्ह आहे. आणि त्या संघटनेमार्फत आम्ही आमच्या शाळेला शाळा बचाव ही मोहीम आमची चालू आहे. पटसंख्या कमी होत चालली, विद्यार्थी संख्या, त्यामुळे शाळा बंद पडत चालल्यात ग्रामीण भागातल्या. तर ते शाळा कशी वाचवता येईल आपली, आणि विद्यार्थी ही शाळा सोडून जाणार नाहीत, तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणून आम्ही नवनवीन उपक्रम या शाळेत राबवत असतो. तर यावर्षी आम्ही शाळेला आमच्या माझी विद्यार्थी संघाकडून एक डिजिटल बोर्ड, म्हणजे आमची एक क्लासरूम आम्ही स्मार्ट क्लासरूम बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही डिजिटल बोर्ड घेऊन आलो आहेत मुंबईहून येताना. त्याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि उद्या त्याचं इनॉग्रेशनचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी आज आम्ही उद्याचं नियोजन कसं असेल, काय असेल, याविषयी एक मीटिंग घेणार आहोत आणि त्या मीटिंगसाठीच मी आत्ता चालली आहे. तर हे आहे उद्देश गावाला येण्याचं. गुणगौरव सोहळा आहे. 10वीत ज्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार. त्याचबरोबर नवीन ॲडमिशन झालेले जे स्टँडर्ड 5चे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी स्कूल बॅग्स आम्ही विशेष त्यांच्या स्वागतार्थ त्यांना देणार आहोत. सो असं आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार, पालकांना भेटणार आहोत की तुम्ही ही शाळा सोडून जाऊ नका, आपल्या शाळेत नवनवीन सुविधा आपण उपलब्ध करून देऊ. इंग्लिश, मॅथ्स, सायन्स ह्या विषयात विशेष कामगिरी आमच्यातलेच काही विद्यार्थी, हुशार विद्यार्थी आहेत, ते येऊन शिकवायला तयार आहेत. तर असा हा सगळा उपक्रम चालू आहे. त्या उपक्रमाअंतर्गतच आम्ही काम करत आहोत, म्हणून मी चालली आता मीटिंगला. चला, हा सगळा होणारा कार्यक्रम कदाचित मी यूट्यूबला लाईव्ह करणार आहे. माझी शाळा ही माझी जबाबदारी, ह्याच विचाराने माझी विद्यार्थी संघटना कार्य करत आहे. प्रत्येकजण ह्या शाळेत शिकून गेलेला प्रत्येकजण ह्या उपक्रमात सहभागी आहे आणि आम्ही आमच्या शाळेचे, शिक्षण संस्थेचे, त्यावेळेला ज्यांनी ही शाळा उभारली, ज्यांनी हा थॉट आणला की ह्या अत्यंत दुर्गम अशा खेडेगावात एक शाळा उभारली गेली पाहिजे, मुलांना शिक्षण गावातल्या गावातच मिळालं पाहिजे. आमच्याकडे पूर्वी, म्हणजे ही 1981 सालची शाळा आहे, त्याच्या आधी विद्यार्थ्यांना 5-5, 6-6 किलोमीटर दूर चालत जाऊन किंवा नातेवाईकांकडे राहून शेजारच्या गावात शिकायला जायला लागायचं. हे सगळ्यांना शक्य नव्हतं. मग काही जण 7वी नंतर शाळा सोडून द्यायचे. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमधनं 1981 साली ही नवीन शाळा उभारली गेली. संस्थेचं काम अनेक लोकांनी केलं, शाळा वाचवली, शाळा मोठी केली, म्हणून आम्ही शिकू शकलो, मुंबईपर्यंत पोहोचू शकलो आणि आमच्या पायावर आम्ही उभे आहोत. जे पण काही आज आहोत ते आमच्या या शाळेमुळे, ह्या गावामुळे, या गावातल्या चांगल्या विचारांच्या नागरिकांमुळे म्हणा किंवा ग्रामस्थांमुळे म्हणा.
तर ह्या सगळ्यांचेच आभार. आता ही शाळा वाचवण्याची आणि ह्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कसं अजून आधुनिक शिक्षण मिळेल, ते आधुनिक शिक्षणापासून ते कसे वंचित राहणार नाहीत, यासाठी आम्ही हा सगळा उपक्रम राबवत आहोत. तर मला वाटतं माझे पाहणारे व्ह्यूवर्स आहेत, माझे जे सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनाही ही गोष्ट निश्चित आवडेल. इकडे आली आहे, तुम्हाला सगळा कार्यक्रम दाखवणार आहे. थँक्यू सो मच. हां, आता हे आम्ही आता मुंबईवरून सगळं सामान आणलेलं आहे कार्यक्रमाचं. हां, गाडी भरतोय. हे आता इथे टेम्पो तुम्हाला आयता मिळालाय, हे तुम्हाला कुठून उचलून आणावं लागलंय ना बस स्टॉपला. तिथून आम्हाला तिकडचा फोटो पाहिजे होता. तिकडून 2 माळ्यावरून खाली उतरलेलं, मुंबईतून भरून 2 माळ्यावरून खाली. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.